नमस्कार, अलर्ट महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला। न्यायालयाने दरमहा 20,000 रुपयाची पोटगी देण्याचा आदेश दिल्याच्या रागातून एका पतीने स्वतःच्या पत्नीला जिवंत जाळण्याचा कट रचल्याची खळबळजनक घटना उघड झाली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राहुल वसंतसिंग पाटील याने पत्नीवरील राग मनात धरून गणेश बाबूराव पाटील याला तब्बल 2 लाख रुपयाची सुपारी दिली। त्यापैकी 1 लाख रुपये आगाऊ देण्यात आले। ठरल्याप्रमाणे मध्यरात्री आरोपींनी पीडितेच्या घरात मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावली। त्यावेळी घरात पीडिता आणि तिची आई झोपल्या होत्या। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे, मात्र परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपीसह साथीदारांना अटक करण्यात आली। तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली। मुख्य आरोपी हा सराईत दुचाकी चोर असून त्याच्याकडून जळगाव, जालना, संभाजीनगर आणि सुरत येथून चोरलेल्या तब्बल 9 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। सध्या सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे। अशाच विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा अलर्ट महाराष्ट्र न्यूज।